विविध कारणांमुळे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आणि त्यांनी जंगल त्यांचा अधिवास सोडून मनुष्य वस्तीकडे कूच केलं असल्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामीण जनतेला बिबट्यांच्या हल्ल्यांचा मुकाबला करावा लागतोय। गेल्या सबंध 10 महिन्यामध्ये तब्बल 47 ठिकाणी अशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये मनुष्याचा जीव हा त्यांना गमवावा लागलेला आहे। या अत्यंत भीषण घटना घडलेल्या आहेत। सरकारला या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की त्यांनी तातडीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक सर्वसमावेशक अशा प्रकारची योजना आखावी। विशेषतः तज्ञांचं याच्याबद्दल मार्गदर्शन घ्यावं। जंगलात शेळ्या सोडण्यासारख्या हास्यास्पद योजना करून बिबट्यांचा उपद्रव थांबवता येणार नाही हे लवकरात लवकर लक्षात घ्यावं आणि वन्यजीवांचा अधिवास, त्यांच्या हालचाली, त्यांचं जीवन यांचा सखोल अभ्यास असणारे जे प्राणी तज्ञ आहे, जंगलचा अभ्यास असणारे तज्ञ आहे, त्यांचं मार्गदर्शन घेऊन एक व्यापक अशा प्रकारची योजना या संदर्भामध्ये कार्यरत करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतोय। शेतकऱ्यांना बऱ्याचदा रात्री लाईट असल्यामुळे पाणी रात्री भरावं लागतं। पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचं शेतामध्ये जावं लागतं। रात्रभर थंडी गारठ्याचं आणि या हल्ल्यांच्या भीतीपासून संरक्षण करण्यासाठी जीव मुठीत धरून शेतीला पाणी द्यावं लागतं। सरकारला आम्ही मागणी करतोय की ज्या ठिकाणी अशा प्रकारचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्या सर्व ठिकाणी तातडीनं निर्देश जारी करावेत आणि दिवसा शेतकऱ्यांना वीज हे शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध होईल यासाठी सुद्धा तातडीनं कारवाई करावी। सरकारने ही कारवाई केली नाही, बिबट्यांचा उपद्रव थांबवला नाही आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जो उद्रेक शेतकऱ्यांमध्ये आहे त्याचं रूपांतर आंदोलनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। किसान सभेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा या दोन्ही मागण्यासाठी आम्ही सरकारला देतो आहोत।